5 वर्षांपूर्वी मला भाजप नेत्यांनी पक्षाचे काम करण्याची सूचना केली। मी ती मान्य करत टेकचंद सावरकर यांच्या कार्यकर्त्यांना विजयी करत विधानसभेत पाठवले। पण आता काँग्रेस नेते सुनील केदार हे बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्यामुळे त्यांना निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली आहे। अशा वेळी केदार यांना आपल्या जागेवर आमदार करण्यासाठी कुणी कार्यकर्ता का सापडला नाही असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे। सावनेर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी खापा या ठिकाणी आयोजित सभेत काल बावनकुळे यांनी सावनेर मतदारसंघातील भोंगळ कारभारावर टीका केली। बावनकुळे म्हणाले, डॉक्टर आशिष देशमुख हे तळागाळातील लोकांना मदत करणारे आणि या भागाचा संपूर्ण विकास करणारे असे नेतृत्व तुम्हाला लाभणार आहे। या भागातील अवैध धंदे गुंडगिरी बंद करतील, नवीन उद्योगधंदे आणून ते या भागात तरुणांना रोजगार देतील, महिलांना सुरक्षा प्रदान करतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहतील। देशमुख यांना दिलेले मत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी दिलेले मत ठरेल। मी तुम्हाला वचन देतो की जेवढा कामठी विधानसभेचा विकास होईल तेवढा सावनेर कळमेश्वर विधानसभेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे। नाही समजलं का? तिने पार्ट्या 90 आणि हे 90 घेऊन सरकार बनतं का? 90 सरकार बनतं का? सरकार तर बनतो 288 वराचं, सरकार तर बनतं आपलं 90 वराचं। म्हणून सुनील केदार साहेब, तुम्ही या ठिकाणी धमक्या देऊ नका। अरे सरकार आमचं देणार आहे, सरकार आमचं देणार आहे। काल मी सांगितलं 3.5 कोटीचा केळवदचा आपला ब्रिज आपण मंजूर करतो आहे आणि या ब्रिजचं लवकरच टेंडर काढून या ठिकाणी देणार आहे। बंधू भगिनींनो, आशिष देशमुखच्या मागे विश्व गौरव युग पुरुष अखिल विश्वातले सर्वात लोकप्रिय नेते आपल्या देशाचे पंतप्रधान आशिष देशमुखच्या पाठीशी उभे आहे। आशिष देशमुखच्या पाठीशी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत, कलकत्त्यापासून नागपूरपर्यंत, नागपूरपासून केळवद पर्यंत ज्याला विकास पुरुष म्हणतात असे नितीन गडकरीजी हे आशिष देशमुखच्या मागे उभे आहेत। आशिष देशमुखाच्या मागे समृद्धी महामार्गाचे जनक, या महाराष्ट्राला देशातला क्रमांक 1 राज्य बनवण्याकरता ज्यांनी संकल्प केला असे देवेंद्र फडणवीसजी आशिषच्या मागे उभे आहेत। आणि मी राज्याचा अध्यक्ष पक्षाचा आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने आशिषाने मी ठरवलाय। माझ्यामध्ये एवढी क्षमता पक्की आहे, केळवदच्या बंधू भगिनींनो, माझ्यामध्ये एवढी क्षमता पक्की आहे की मी आता पक्षाचा अध्यक्ष आहे। मी एखादं पत्र प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, कलेक्टर, ठाणेदारला पाठवलं ना, माझं पत्र कोणीच वापस पाठवत नाही। एवढी क्षमता तुमच्या आशीर्वादाने नक्की माझ्यामध्ये आहे। आणि मग आशिष देशमुखाला दिलेलं मत हे चंद्रशेखर बावनकुळेला दिलेलं मत, मला केळवदला समजून घ्या। चंद्रशेखर बावनकुळेला जर मत पाहिजे असेल तर आशिष देशमुखाला द्यावं लागेल। आशिष देशमुखाला दिलेलं मत, बावनकुळेच्या आशिष देशमुखाला दिलेलं मत, आपलं सरकार आणण्याकरता आशिष देशमुख दिलेलं मत देवेंद्र फडणवीसांकरता आहे। आणि म्हणून काळजी करायची नाही, आत्ताच निपटून टाकत आहे। अभी नाही तो आशिष देशमुखाची तर अशी उडी टाकली आशिष देशमुखांनी, हे चालले होते काटोलमध्ये, एवढं आशिष भाऊ काटोल नाही। कुंभारे साहेब सांगितलं, कुंभारे साहेब आपण थांबून जाऊ, पण आशिष भाऊ एकदा आणूनच दाखवू, काही चिंता करायची गरज नाही। कुंभारे साहेब काही मागे राहणार नाही आहे। कुंभारे साहेबांचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। लवकरच कुंभारे साहेब तुम्हाला चांगल्या पदावर दिसतील, योग्य पदावर कुंभारे साहेब घेणार आहे। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, जसं आशिष देशमुखाला ताकद दिली तेवढीच ताकद आम्ही मनोहर कुंभारला दिल्याशिवाय राहणार नाही, तेवढीच ताकद मनोहर कुंभारला दिल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, काही काळजी करायची गरज नाही। 20 तारखेची निवडणूक ही तुमच्या नशिबाची आहे आणि म्हणून 20 तारखेला काय करा, 20 तारखेला काय करा, बहिणी भावांनो,
2 नंबर. किती नंबर? मी तुम्हाला एक काम सांगायला आलो. माझं काम ऐकाल का? हो. माझं काम ऐकाल. कोण कोण ऐकाल? हात वर करा. मी सांगितलेलं काम कोण कोण ऐकाल? सर्व ऐकाल? कुठं होते? प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.